देशपांडे काकांची शेजारी आहे. हे फक्त दाबून धरा. हे मी धरतो. नाही धरते धरते हे हा दाबायचं वर. नमस्कार सगळ्यांना. मी सुहानी देशपांडे काकांची शेजारी आहे. आम्ही गेले 10 वर्ष मोर दॅन दॅट आम्ही एकमेकांना ओळखतोय. मी गेल्या एवढ्या वर्षात बघितलं आहे काकांना कधीही असं दुःखी दुर्मुखलेलं आणि असं थकलेलं कधीच बघितलं नाही. कुठल्याही वेळी बघा, सकाळ संध्याकाळ आणि जेव्हा बघावं तेव्हा काहीतरी कामच करत असतात. स्क्रूड्रायव्हर घेऊन काहीतरी दुरुस्ती करणं, मुलांना स्कूटरवरून एकाला सोडणं आणणं, म्हणजे दिवसभर अथक कामच करत असतात. तरीही कधीही थकलेले दिसत नाहीत. कायम असेच एव्हरग्रीन आणि छान मस्त. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स आहे. कधीही ते खूप छान ड्रेस्ड असतात. आत्ताही मस्त ड्रेस घालून इतके एव्हरग्रीन आणि हँडसम दिसत आहेत. आणि मी अगदी लहानपणापासून बघते राधावर त्यांचं एखाद्या आईचं आपल्या मुलीवर जसं बारीक लक्ष असावं तसं इतकं बारीक लक्ष असतं. कुठे जाते, कोणाबरोबर खेळते, किती वेळ खेळते. मग घरात बसून त्यांना माहिती असतं की राधा कुठे आहे. मग कधीही विचारावं ना, राधा कुठे गेली, राधा तुम्हाला तिकडेच मिळेल. इतकं बारीक लक्ष ठेवून असतात ते राधावर. आणि दोन्हीही नातवंडांवर खूप छान प्रेम करतात, अगदी मनापासून करतात. मी गेली 10 वर्षापेक्षा जास्त त्यांना बघते आहे. असेच दिसत आहेत ते. आणि असेच कायम छान दिसा, छान राहा आणि कायम इन्स्पायर करत असतात मला. तर मी तर घरी एकटीच असते. कधी माझ्या मुलांना काही लागलं, मग एक प्रसंग सांगते, मी पटकन सांगते थोडक्यात. माझ्या मुलाच्या डोक्याला खोक पडली होती आणि मी एकटीच त्याला घेऊन डॉक्टरांकडे जात होते. काका पण कुठल्या तरी कामासाठी बाहेर चालले होते, पण मी एकटी जाते हे बघितल्यावर त्यांनी लगेच माझ्या मुलाला उचलून घेतलं, रिक्षात घातलं आणि माझ्याबरोबर यायला लागले. मी म्हटलं काका जाते मी. तर म्हणाले आता एकटी एवढ्या लहान बाळाला घेऊन कुठे जाणार. तर डॉक्टरांकडून औषध घेऊन तपासून होईपर्यंत काका माझ्या सोबत होते. आणि अशी त्यांनी कायम आत्तापर्यंत मदत केलेली आहे. मला तर त्यांचा खूप आधार वाटतो कायम काकूंचा. तर काका असेच राहा आणि आपण तुमची 100 वर्षापूर्ती पण अशीच दणक्यात साजरी करूया. आणि श्वेता आणि कौस्तुभ, तुम्हाला खूप खूप थँक्यू. तुम्ही इतका छान कार्यक्रम केलात आणि त्यासाठी आम्हाला बोलवलं. मनपूर्वक धन्यवाद. काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.